तेव्हा हे जुगार खेळणारे सगळे सामर्थ्यवान आहेत, यांना कुठंतरी थांबवायचं हा विचार ज्यांच्या मनात यायला हवा होता ते सुद्धा शांतच आहेत. हे ज्ञानी आहेत, तत्वचिंतक आहेत, महान आहेत, धनुर्धर आहेत. इतके सगळे शूर योद्धे कशासाठी आहेत? यातलं जुगार खेळण्यामध्ये त्या राजपटावर खेळणारी जी काही माणसं आहेत ती नक्कीच तिथं असतील. परंतु बाकीचे शूर योद्धे आहेत, आयुष्यभर या कौरव पांडवांना धनुर्विद्या देणारे आहेत, शस्त्रास्त्र विद्या देणारे आहेत. इतकं देणारी माणसं यांच्या हातामध्ये जुगाराचा डाव कसा देऊ शकतात? यातली निष्ठावान नक्की कोण आहे? मग यांच्या निष्ठावर प्रश्नचिन्ह येतं. त्या खरंच अस्सल होत्या की बेगडी? आणि ह्याच्यातून काय होतं? भर दरबारामध्ये द्रौपदीला विभक्त करण्याचा डाव आखला. द्रौपदीवर आलेलं संकट आता वस्त्रहरण जर झालं तर माझं राहिलं काय?